विठ्ठल सगळ्यांनी विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 आज नवस करायचं आहे म्हणून सगळ्यांनी पुढे येऊन बस. सगळा अभंग आज तुमच्यावरती. भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवे त्याला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला नंदेचा कारट किरकिर करत करू जवू दे त्याला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादला मारून या होती देईन मोकळी कर ग मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे
इथले सोडून बर का, कीर्तन करायचंय ना आपल्याला. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम. जगन निहित पानिम मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकारो अनादि निर्गुण प्रकटली बाबा. ज्ञानेशो भगवान विष्णुर निवृत्तिर भगवान हरः. सोपानु भगवानु ब्रह्मा, मुक्ता क्या ब्रह्म चित्कला. सेवे लागी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा अवीरू. श्री माऊली मेरे मात हे, पिता मेरो तुकाराम. इन दोनों के चरणों में प्रभु मेरा
कोटी कोटी प्रणाम विठला विठला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. कीर्तन निवडलेला अभंग भारुड या प्रकरणातील रोडगा या सत्रातील शांती ब्रह्म संत, श्रीमंत संत आणि वारकरी संप्रदायातील शांती असलेले संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा अत्यंत गोड भारुडपर प्रकरणातला हा अभंग आहे. रोडगा या सदरातला हा अभंग आहे. आजच्या या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा खर तर या भवानी मातेकड, या भवानी मातेला काही साकडं घालतायत. या भवानी मातेकड काही मागणं मागतायत. अत्यंत गोड असलेला हा भारुडपर प्रकरणातला अभंग आहे. मी जेव्हा हा अभंग गायला तेव्हा सुनांना फार आनंद झाला असेल, कारण आजच्या या प्रस्तुत अभंगामध्ये सून बोलते बर का. कोण बोलते? सून आहे, सून. सून म्हणते काय काय होऊ दे, सासरा जाऊ दे, सासूई जाऊ दे, जाव असेल, नंदेचं कारट असेल, दादला असेल, फक्त एकटीच राहू दे मला. कोणाला? सुनेला. सासूर वासाला जाचलेली ही सून भवानी मातेकडे जाते आणि भवानी मातेला साकडं घालते. असा हा गोड असलेला नाथ बाबांचा भारुडपर प्रकरणातला अभंग आहे. अभंगाच्या संबंधाने विस्तृत चिंतन ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. बघा, आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे हे सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना श्रुत आहे. पण तरी सुद्धा वक्ता या नात्यानं सांगणं गरजेचं उचित ठरतं. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, शारदीय नवरात्रीय महोत्सव या अंबिकेच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा गोड उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्तानं समस्त भुत्याणे ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडं सुपूर्त करण्यात आलेली ही 5वी माळ आहे. कितवी आहे? काही काही लोक म्हणत होते आज भरत महाराजांची 5वी माळ आहे. पण असं काही समजू नका बर का, माझी एकच झालेली नाही तर मग काय. आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. सेवेकरता उपस्थित प्रथमतः माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण माझ्या जगन्माता मुक्ताबाई आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या सन्मुख बसलेले संपूर्ण राजा जनकासारखे, राजा परीक्षितीसारखे आपण सगळी श्रोते मंडळी आहात, दिग्गज मंडळी आहात. आपल्याही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तन सेवेसाठी ही माझ्या पाठीमागं उभी असलेली ही सगळी पंचकृषीतली अत्यंत गोड टाळकरी मंडळी आहे महाराज. एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. खर तर वाटत नव्हतं, कधी कधी असं वाटतं कीर्तन श्रवण करणाऱ्यांपेक्षा आमचे टाळकरी जास्त आहे आज कीर्तनाकरता, नाही का? का असं बोलतो? कारण अजून उभे राहणाऱ्यातले निम्मे खाली बसले म्हणून म्हणलो बर का. नाही तर तुम्ही लगेच ये मोजाल आणि तुम्हाला स्वतःला मोजून घ्याल. बाकीच्यांना टाळ नाही म्हणून खाली बसले. का आहे? दोनच. ते नका सांगू. बघा, तरी भरपूर टाळ जमा केले बर का भूताने ग्रामस्थांनी. पण तरीही भरपूर भजनी मंडळ या ठिकाणी खाली बसलेले. खऱ्या अर्थानं हे आपल्या परिसराचं वैभव आहे महाराज. नाही तर काही काही भागांमध्ये टाळकरीच पाहायला भेटत नाही. बऱ्याच लोकांची काही काही गावांमध्ये कीर्तन करण्याची इच्छा आहे महाराज,
बऱ्याच लोकांना असं वाटतं आमच्या बापाच्या पश्चात, आमच्या आईच्या पश्चात श्राद्धाचं कीर्तन करावं. नुसते 2 गायक सोडून आणि 1 वादक सोडून तिसरा चौथा कोणी उभाच नसतो महाराज. सगळा धाक या गायक वादकांपेक्षा फक्त भजनी मंडळाचा लोकांना पडलेला असतो महाराज. लय अवघड झालं, गावोगावी भजनी मंडळच मिळत नाही. पण आपला हा परिसर, आपली ही पंचक्रोशी महाराज, सगळं हरिभजनी हे आपला परिसर ढवळलेला आहे. या परिसरातली सगळी आज दिग्गज मंडळी कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे टाळकरी म्हणजे एक बळी महाराज. मला या सगळ्यांचे नाव माहिती, घेऊ का? सोपान दादांपासून म्हणजे विनेकरी चिंदू महाराजांपासून तर इकडं आमच्या नानांपर्यंत सगळ्यांचे नाव परिचित आहे महाराज. का परिचित आहे त्याचं कारण असं आहे, हे कायम बरोबर आहे. हे भूताणे गाव, शिंदे गाव आणि पुरी गाव आणि शेलू गाव हे गाव असे महाराज नित्यानं आपली नैमित्तिक दिनचर्या करत असताना नित्यानं सातत्याने समोरच आहे महाराज. कायम बरोबर असलेले हे गाव आहे. अत्यंत गोड आपल्या पंचक्रोशीतलं कानमंडाळे गाव असेल, आधी करून शिंदा असेल, भोत्याणे असेल, शेलू गाव असेल, हे गाव लई जिवाळ्यानं प्रेम करणारे गाव आहे महाराज. या भूताण्या गावाच्या संबंधाने मी अनेक वेळेला बोलून गेलोय महाराज. या भूताणे गावानं मला माहिती नाही काय माझ्यावरती एवढं प्रेम केलंय, पण ज्या ज्या वेळेला सप्ताह असतो त्या त्या वेळेला प्रत्येक सप्त्यामध्ये भरत महाराजांची एक कीर्तनाची तारीख असते. या सगळ्या तारखा भरण्याच्या अगोदर बरं का मोहन आप्पा, पहिल्यांदा या सगळ्या पंच कमिटीनं मला फोन केला, महाराज तुम्हाला नवरात्रातली कोणती तारीख हवी ती तारीख तुम्ही घेऊन टाका. मग मी माझी 5वी माळ घेतली. बरोबर आहे का नाही? फार नितांत जिव्हाळ्याचं प्रेम, अत्यंत जिव्हाळा असलेलं हे गाव आहे भूताणे गाव. खरं तर अत्यंत परमार्थिक गाव आहे. परमार्थ हा चढावडीनं असला पाहिजे बरं का महाराज. आपण तर प्रपंच करत असताना शेजारच्याचं पाहून जसं आपण प्रपंच करण्याचा प्रयत्न करतो ना, तसा परमार्थ सुद्धा असा चढावडीनं झाला पाहिजे महाराज. तुम्ही अशी कुठेही चढावड दाखवल्यापेक्षा जे तुमच्या बरोबर येणार आहे, जे महत्वाचं आहे, ज्याच्याकरता आपण आलोय, त्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं चढावड दाखवणं फार महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये हे गाव अत्यंत उत्कृष्ट आहे, अत्यंत सुंदर आहे. म्हणून भूताणे गावची संपूर्ण माझ्यावरती नितांत प्रेम करणार ज्येष्ठ भजनी मंडळ असेल, तरुण भजनी मंडळ असेल, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणार संपूर्ण शिंदे गावचं तरुण आणि ज्येष्ठ भजनी मंडळ सुद्धा. आता ज्येष्ठ भजनी मंडळातले सुद्धा काही आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद. सगळं हे शिंदे गावचं ज्येष्ठ भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ महाराज. शिंदे गावामध्ये सुद्धा तुम्ही कधी जा महाराज, कधी जा, कितीही छोटं नियोजन असू द्या, पण तेव्हाच मंडप भरदार दिसतो. तुम्ही किती मोठा कीर्तनकार आणा, पण जर त्याच्या मागे जर टाळकरी नसतील तर त्या कीर्तनाला काही अर्थ नसतो महाराज. पण शिंदेगावचं वैभव आहे महाराज. त्या गावात कीर्तन असलं की ही सगळी तरुण आणि ज्येष्ठ जेव्हा उभे राहतात तेव्हा कमीत कमी 100-125 टाळकरी तिथं होतात महाराज. पुरीचे काही आमच्यातले, पण तरीही शिंदे लावलं आणि चिखलीतलं भजनी मंडळ आता शिंद्यात गेलं. सगळे हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा महाराज लई मोठी फळी दिसते महाराज. असं असलेलं तुमच्यातच होते. असं इथं भांडणं करायचंय का आता आमचं तुमचं? जाऊ ते कुठले या पण आपल्या मनानं सांगून जमणार नाही, कागदपत्री बोललं पाहिजे. गावामध्ये उपस्थित असलेले ज्यांनी माझ्या अगोदर 2 कीर्तन केली अशी 2 कीर्तनकार आजच्या या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. महाराज हे माझं परम भाग्य आहे का ज्यांनी या सप्ताहामध्ये 2 कीर्तन केली ना, आज ते माझ्या कीर्तनाच्या साथी करता उभी आहे. ही म्हणजे काही सामान्य माणसं नाही महाराज. ही लई गोड गायन तर आहे, सुस्वभावी तर आहेच, पण उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहे. सगळे नियमाचे वारकरी आहे महाराज. नियमानं जीवन जगणारी ही सगळी मंडळी आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली त्या आपल्या पंचक्रोशीचं वैभव आपल्या सगळ्यांची सुपरिचित, अत्यंत गोड आणि निष्काम स्वरूपाचं असलेलं व्यक्तिमत्व श्री हरिभक्ती परायण श्री गोकुळजी महाराज देशमाने.
महाराज सुद्धा आजच्या या कीर्तनाच्या साथी करता आहे. महाराजांचे धन्यवाद. ज्यांनी दुसऱ्या दिवशी हा बघा, मग मला तिसरा दिवस का नाही दिला का देव जाणे, म्हणजे पटापटा ये आम्ही तिघही जण आलो असतो बघा, एकामागे एक म्हणजे आमचं तिघायचं लगेच मिटून गेलं असतं भाऊ असं. पण आहे का, ज्यांनी दुसऱ्या दिवशी अत्यंत गोड सेवा केली ते आपल्या गावावरती त्यांचं फार नितांत प्रेम आहे. ज्या ज्या वेळेला हे भूताने ग्रामस्थ त्यांना हाक मारतं त्या वेळेला ते कीर्तन असू द्या, नाही तर गायन असू द्या, नाही तर प्रवचन असू द्या, आदरणीय महाराज श्री या ठिकाणी उपस्थित राहतात. असे श्री हरिभक्तीपरायण अक्काजी महाराज आव्हाड महाराजांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी त्यांच्या पाठीमागं आपल्या पंचकृषीचं वैभव आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेले अत्यंत गोड कीर्तनकार, अत्यंत गोड सुस्वभावी आणि अत्यंत परंपरेचा परमार्थ जपणारी आदरणीय माझे परमसन्मित्र श्री हरिभक्तीपरायण. आता ते आमचे मित्र नाही, ते माझे मामा आहे, पण इथं सांगावं लागतं आमचे परमसन्मित्र श्री हरिभक्तीपरायण श्री बाळासाहेबजी महाराज शिंदे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे सुद्धा धन्यवाद. पेटीवादक असतील, आदरणीय रोज या सप्ताहाच्या साथी करता मृदंगाची साथ संगत ज्यांची आहे ते आमचे परमसन्मित्र आदरणीय योगेशजी महाराज असतील, महाराजांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आज खरं तर आमचं वैभव चालय बघा. या गावचे जावई म्हटलं तरी चालल, ज्याच्या ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या बघा, त्याच्यापेक्षा खाली नाही येणार असे असलेले आमच्या गावचं वैभव आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज गवळी महाराज आज मृदंगाच्या साथी करता आहे. वैभवदादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. अत्यंत गोड वाजवणं आहे, अत्यंत सुंदर स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व आणि कीर्तन ही पुरीचे कीर्तनकार त्यांचं कीर्तन आहे. मृदंगाच्या साथी करता सुद्धा पुरीचेच मृदंगाचार्य आहे आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आपल्या या सप्ताह करता लागते ती सुद्धा पुरीचीच साऊंड सिस्टीम बघा. म्हणजे बाहेर नको जायला म्हणजे बघा यांचं वेगळंच म्हणणं. तसं काही नाही, अत्यंत गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. आता ज्यांची साऊंड सिस्टीम फार नावारूपाला येते, नावलौकिक होते अशी रायबा साऊंड सिस्टीम आमचे मंगेश दादा आव्हाड ते आहे ना तुम्हाला जोडी, हा ते तुम्हाला जोडी, हा ते तुम्ही आणि ते भाऊबंद असे असलेले मंगेश दादांची साऊंड सिस्टीम, मंगेश दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. अत्यंत गोड आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव, अत्यंत गोड उत्कृष्ट ज्यांचा राघव चॅनल आहे ते आमचे बंधू श्री हरिभक्तीपरायण जनकदादा पानसरे. ते सुद्धा आजच्या या नवरात्रीय शारदीय महोत्सवाच्या निमित्तानं सहज म्हटलं चालता का, तर ते एका शब्दावरती येण्याकरता तयार झाले. ते म्हणे महाराज फक्त आपण रील्स बनवू, म्हटलं रील्स नाही, सगळं मटेरियल बरोबर असू द्या. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने एका शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले असे जनकदादा त्यांचे सुद्धा धन्यवाद. आजच्या या कीर्तन सेवेसाठी माझ्यावरती नितांत प्रेम करणारं संपूर्ण शेलूचं भजनी मंडळ असेल, कानमंडळाचं भजनी मंडळ असेल, चिखलीतलं भजनी मंडळ असेल, या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता बरोबर 1 तास उरला भरतरायासी आणि अभंग लय मोठा आहे बरं का, अभंग लई गोडी, मला त्या अभंगाला लवकर न्याय द्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल सगळी आजच्या या कीर्तन सेवेसाठी सगळी जाणकार मंडळी आहे बघा. इथं 151 बळी महाराज कीर्तनकार अभंगाला किती न्याय देतात याचा विचार करणारा हा आपला परिसर आहे. महाराज वाघाला दगड मारला तर तो वाघ दगड कुठून आला त्याचा शोध घेतो, तशी आपण सगळी वाघासारखी मंडळी आहात. कीर्तनकार काय बोलतात, महाराज काय बोलतात, अभंग कुठला घेतला, त्या अभंगाला न्याय देताय की नाही, अशी ही अगदी चिंतन श्रवण करणारी आपण सगळी मंडळी आहात. म्हणून जास्त परिहारामध्ये मी आपला वेळ खर्च करणार नाही. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि भारुड या प्रकरणातल्या या अभंगाच्या संबंधाने चिंतन ठेवतो. विठ्ठल आजच्या या प्रस्तुत अभंगामध्ये एक सासरो वासेन या आई भगवतीच्या चरणी नवस करते बर का. काय नवस केलाय बर का, एक सासरो वासेन नवस करते. नवस, आता नवस हा विषय असा आहे, नवस प्रत्येक जण करतो बर का, प्रत्येक जण. आपणही आपल्या जीवनामध्ये करतो की नाही, असं काही नाही का फक्त सासुरवाशीनच नवस करते म्हणून, असं काही नाही ना.
प्रत्येक जण इथं जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती नवस करतो महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 3 जणांचे नवस आले. 3 जणांचे. किती जणांचे? 3 जण इथं नवस करतात. पहिला जीव म्हणजे तुम्ही आपण, दुसरे संत आणि तिसरा देव. 3 जण इथं नवस करतात. पहिला जीव. जीव सुद्धा इथं आला की नवस करतो महाराज. नवस. मग जीवाचा काय नवस आहे? आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाणे बर का आहे. ऐका ऐका. जीवाचा नवस आलाय गाथ्यामध्ये. तुकोबारायांनी सांगितलं काय? एक वेळा करिया दुःखा वेगळे आणि दुरिताचे जाळे उगवून. 8वीन पाय हा माझा नवस. हा जीवाचा नवस आहे महाराज. जीव सुद्धा इथं नवस करतो. इथं संत सुद्धा नवस करतात महाराज. संतांचा काय नवस आहे ऐका. नवसी माझे नवसी ओ पंढरीचे दैवत विठ्ठले ओ. कुठला नवस केला बघा संतांनी. तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा. हा नवस आहे. नवसीये नवसीये माझे नवसी. संतांचा नवस. इथं देव सुद्धा नवस करतो बर का महाराज. जीव करेल, संत करतील यात विशेष नाही. इथं देव सुद्धा नवस करतो. देवाने सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आले नवस केलाय. नवस कोणी? देवानं. जगद्गुरु तुकोबारायांचं देवाचं भांडण झालं महाराज. भांडण. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये भांडणपर सुद्धा प्रकरण आहे. प्रकरण जसं हे भारूडपर प्रकरण आहे ना आजचा कीर्तनाचा अभंग, तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये एक भांडणपर सुद्धा प्रकरण आलंय. देवाचं आणि तुकोबारायांचं लय वेळेला भांडण झालंय महाराज. लय वेळेला देव तुकोबारायांना म्हणतात. ते सगळे भांडण सांगत बसायचे नाही, पण मला तूर्त माझ्या नवसाच्या या विषयावरती यायचंय. देव सुद्धा नवस करतो. तुकोबारायांचं आणि देवाचं भांडण पेटलं महाराज. भांडण पेटलं. देव म्हणे ओ तुकोबाराय मी देव आहे. देव कोण म्हणी? देव म्हणी तुकोबारायांना मी देव आहे. तुकोबाराय देवाला म्हणाले ए देवा तू जरी देव असशील ना पण तुला देव पण कोणामुळे तुला माहितीये का? तुकोबाराय देवाला म्हणतात ए देवा आमुची या भावे तुझा देव तू देव आहे आम्हाला माहिती. तुला देव पण कोणामुळे हे तुला माहितीये का? आमोचिया भावे तुझ देव पण
आणि हे का विसरून राय, तू विसरू नको देवा, तुला जे देव पण आहे ना ते आमच्यामुळे. साधू संतांनी देवाला सुद्धा लई खडसवलंय बरं का महाराज. नुसतं देवाला बोलले नाही, देवाला बोलत असताना शिव्या सुद्धा दिल्याय महाराज. शिव्या जनाबाईनं तर देवाला कशा कशा शिव्या दिल्याय महाराज. भांडण करायचं असेल ना तर कमीत कमी 5 मिनिटं तरी डबल शिवी आली नाही पाहिजे तर त्यानं भांडण करावं. 5 मिनिटं डबल शिवी नको. काही काहींची लई PhD झालेली असते महाराज शिव्यांवर. जर भांडणाला सुरुवात झाली ना रामा भाऊ, असे AK-47 रायफलच भरून येते, धाड 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 धाड. समोरच्याला काहीच उमजत नाही महाराज, काय बोलावं बुवा याच्या पुढे, अजिबात नाही. भांडण आणि भांडणही त्यानेच करावं की ज्याला 5 मिनिटं कमीत कमी नॉनस्टॉप शिव्या देता येतील. जनाबाईनं देवाला शिव्या द्याव्या महाराज. जनाबाई सोप्या शिव्या नाही दिल्या जनाबाई. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या काराट्या तुझी रांड रंडकी झाली, तुझे मडे गेले, तुला पाहून ही काळ रडे. अशा लई शिव्या दिल्या मला संतांनी शिव्या दिल्या. मला देवाचा नवस सांगायचंय, ऐका. तुकोबराय देवाला म्हणतात, ते देवा तू नवस केला, नावा नवसाची तुम्हाशी झालो वाणीची. तुकोबरायांचे शब्द आहे बरं का. देवाचा नवस आहे का, नावा नवसाची तुम्हाशी झालो वाणीशी. वाणीशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, वाणीशी. वाणीशी हा शब्द म्हणजे आपण असं म्हणत असतो बघा, बाई तेवढंच वाणी तिनीच आहे ग. वाणीशी, वाणी तिनीचा शब्द माहिती आहे ना. हा, बाई तेवढंच वाणी तिनीच होत ग. आणि काय काय वेळेला याच्यापेक्षा असे वेगळे उद्गार असतात. काय बाई तेवढंच वाणी तिनीच आहे पण त्याला अक्कल नाही. वाणी तिनीच, वाणी तिनीचा शब्द आपला जुना शब्द आहे. आता काही काही शब्द लोप पावत चालले. तुकोबाराय देवाला म्हणाले, देवा नावा नवसाची झालो तुम्हाशी वाणीची. देवा तू नवस केले म्हणून आम्ही नवसाचे तू नवस केला आणि म्हणून आम्ही जन्माला आलो. नाही तर तुला कोण विचारणार आहे, तुझं नाव कोण घेणार आहे, तुझं पिंडदान कोण करणार आहे. अशी तुकोबारायांची भाषा आहे महाराज देवाच्या समोर. कोण तुझे नाम घेते, कोण तुझे नाम घेते, कोण तुझे नाम घेते, कोण तुझे नाम घेते. देवा पिंडदान देते, देवा पिंडदान देते, कोण तुझे नाम घेते, कोण तुझे नाम घेते. कोण तुझे नाम घेते, कोण तुझे नाम घेते. हा कोण तुझे नाम घेते, देवा पिंडदान देते, देवा पिंडदान देते, देवा पिंडदान देते. कोण तुझे नाव घेते, देवा पिंडदान देते. काय भाषा आहे हो जगद्गुरु तुकोबारायांची देवाविषयी. देवा तू नवस केला नसता, नवस केला म्हणून आम्ही जन्माला आलो, नाही तर तुझं कोण नाव घेत रे देवा. एवढंच नाही, नावच नाही, तुझं पिंडदान कोणी केलं. कोण आहे हे, तुकोबाराय. देवाशी भांडतात. देवाने सुद्धा नवस केलाय महाराज, अशा हरिभक्त जन्माला यावे, त्याच्याशिवाय मला देव पण प्राप्त होणार नाही. म्हणून जो जो इथं जन्माला येतो तो जन्माला आला की नवस करतो महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जीवाचा नवस आला, संतांचा नवस आला आणि देवाचा सुद्धा नवस आला. जो जो
जो माणूस इथं जन्माला येतो तो नवस करतो महाराज. आजच्या या अभंगामध्ये एक सासूरवासाला जाचते आणि या आई भवानीकडे जाऊन नवस करते. प्रसंग आहे का? अभंगाची भूमिका तुमच्या समोर ठेवतो. अभंगाची भूमिका, हा अभंग कशा पद्धतीनं निर्माण झाला असावा याची भूमिका थोडक्यात ठेवतो. काय झालं, एक सासूरवासीन संसाराच्या जाचाला जाचली, त्रासली, लय वीट आला तिला, वीट आला. आता आपल्या मराठी भाषेमध्ये 2 शब्द फार जिव्हाळ्याचे महाराज. 2 शब्द. पहिला शब्द आहे माहेर, दुसरा आहे सासर. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत आहे ना महिला मंडळ? 2 शब्द फार जिव्हाळ्याचे. एक आहे सासर आणि दुसरा आहे माहेर. सासर कशाला म्हणायचं आणि माहेर कशाला म्हणायचं बघा. जगद्गुरु तुकोबरायांनी माहेराचं वर्णन केलंय. तुकोबराय म्हणाले माहेर कशाला म्हणतात ऐका. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेची या माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड ना धरी चुकल्याची. हे माहेर आहे. वावरे इच्छा वसे घरी, आपल्या इच्छेप्रमाणे जगता येतं त्याला काय म्हणतात? माहेर. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेची आहे माहेरी, आपल्या सत्तेप्रमाणे जीवन जगता येतं त्याला काय म्हणतात? माहेर. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेची आहे माहेरी, आणि करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. आपल्याला जे करायचंय ते काही आपल्या मनानं करता येतं आणि केलं तरी त्याची भीती वाटत नाही त्याला काय म्हणतात इथं? माहेर. आणि सासर याच्या उलट असतं महाराज. तिथं आपली कुठली सत्ता नसते, तिथं आपल्याला खाण्याचं स्वातंत्र्य नाही, तिथं आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य नाही, तिथं आपल्याला कसलंच स्वातंत्र्य नसतं त्याला सासर असं म्हटलं जातं. आणि जिथं सगळं स्वातंत्र्य असतं त्याला माहेर असं म्हटलं जातं. ज्याला पारतंत्र म्हणतात ते आहे सासर, आणि ज्याला स्वतंत्र असं म्हटलं जातं त्याला म्हणतात माहेर. थोडक्यात फरक सांगू का याच्यावाला? थोडक्यात फरक सांगतो ऐका. माहेर सगळ्यांना प्रेम सगळ्यात जास्त जर कुठलं असेल तर ते माहेरचं असतं महाराज. लय जिव्हाळा कोणाविषयी? माहेराविषयी. नुसते आमच्या या माता माऊल्यांनाच माहेरचा जिव्हाळा आहे असं समजू नका. त्याच्याही पलीकडे बोलतो, नुसतं माता माऊल्यांनाच माहेर आहे असंही तुम्ही समजू नका. आपल्याला सुद्धा सासर आणि माहेर आहे. इथं जो जीव आला त्या प्रत्येक जीवाला सासर आणि माहेर आहे बर का. माहेर, सासर आणि माहेर. आपल्याला सुद्धा सासर आहे महाराज, आणि आपण सुद्धा एक दिवस या संसार रूपी सासरला जाचतो महाराज, जाचतो, त्रासतो. आपल्याला कुठला त्रास आहे बघा सासरचा? आपलं कोणतं सासर आहे बघा? आपल्याला सुद्धा एक सासर आहे. त्या सासरमध्ये आपल्याला सुद्धा त्रास होतो, आणि त्रास झाला का आपल्याला सुद्धा एक ठिकाण ते माहेरचं आहे महाराज, माहेरचं आहे. म्हणून तर संत महात्म्यांना सुद्धा सगळ्यात जास्त जिव्हाळा कशाविषयी तुम्हाला माहितीये का? माहेराविषयी. माहेराविषयी संतांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. सगळ्या संतांना सुद्धा माहेराविषयी लय प्रेम आहे बर का महाराज. बघा सकल संत मांदियाळीला माहेराविषयी लय प्रेम आहे. पहिले तुकोबराय सांगतो ऐका. तुकोबरायांना तर या माहेराची इतकी आवड आहे. तुकोबरायांना जर माहेरला जायचं असेल ना तर तुकोबराय बोटावरती दिवस मोजतात. गटिका बोटी धरोनिया माप. जशी आमची सासूरवाशीन बोटावरती दिवस मोजते ना, आता पुढे दिवाळी येणार आहे, रक्षाबंधन आलं, सण आला, ती जशी बोटावरती दिवस मोजते तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा माहेराला जाण्याकरता दिवस मोजतात. एक पुढचा ऐका. माहेराची जगद्गुरु तुकोबरायांना इतकी आवड आहे, इतकी आवड आहे, तुकोबरायांना माहेराला जायचं म्हटलं का बाकी इतर दुसरं काहीच आवडत नाही महाराज, काहीच आवडत नाही. कुठं जायचं असेल तर तुकोबरायांना माहेराला जायचं असेल तर तुकोबरायांना काहीच आवडत नाही. तुकोबरायांचं प्रमाण संपदा सोहळा
लागला टकाळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी. तुकोबरायांना सुद्धा काहीच आवडत नाही महाराज, माहेर आवडतं, संपदा सोहळा न आवडे मनाला. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, सुद्धा काय आवडतं, माहेर आवडतं महाराज. म्हणून तर तुकोबराय बोलले, आपुल्या माहेरा जाईन मी आता. ज्ञानोबरायांना सुद्धा माहेरच आवडतं महाराज. ज्ञानोबराय बोलले बघा, जाईन गे माय माहेर आवडतं. जाईन गे माये तया पंढरपुरा. जनाबाई बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळाच्या घराला. सकल संत मांदी आळीला सुद्धा माहेर आवडतं. अन प्रत्येकाला इथं सासरे अन प्रत्येकाला इथं माहेर आहे बरं का. नुसतं यांनाच माहेर आहे यांनाच सासरे असं समजायचं नाही. माणसाला सुद्धा इथं सासुरवास आहे. माणसाला कुठला सासुरवास ऐकायचं का तुम्हाला? तुकोबरायांनी जीवाचा सासुरवास सांगितलाय बघा. तुकोबराय म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुखा, नेदी अवलोक मुखा, आपल्याला सुद्धा सासुरवास आहे. कोणाचा आहे ऐका. तुकोबरायांनी सांगितला सगळ्यांना सासुरवास. मोहन आपा कोणाचा आहे माहिती का? कामादी विकारांचा आहे. कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख, अनुभव वाटे दुःख फुटो पाहे हृदय. म्हणून म्हटलंय, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपल्याला सुद्धा विकारांचा सासुरवास आहे बरं का महाराज. आता तुम्हाला प्रत्येकाला कीर्तनाला येत असताना असं वाटलं असेल, भरत महाराजांच्या कीर्तनामध्ये झोपायचंच नाही, बरोबर आहे ना? पण तरी काही येड येऊन झोपलेच असतील. हा सुद्धा एक आपल्याला झोपेचा सासुरवास आहे. झोपतात की नाही हो कीर्तनामध्ये? झोपतात महाराज. माझ्या कीर्तनामध्ये एक समोर असा डुकल्या खात होता. डुकल्या गोकुळ महाराज असा फार पडायला व्हायचा कीर्तनामध्ये. अशी झोप त्याला लागायची. आणि दुसऱ्या दिवशी तो मला भेटला. दुसऱ्या दिवशी भेटला तो म्हणे, महाराज काय भारी कीर्तन केलं म्हणे तुम्ही रात्री. लय भारी लय भारी. म्हटलं का हो, माझं तुमच्याकडे लक्ष होतं, तुम्ही तर कीर्तनात झोपलेले होते, तुम्ही म्हणता लय भारी कीर्तन केलं. नाही ना महाराज, खरंच लय भारी कीर्तन केलं म्हणे. महाराज
मी झोपलो, पण तुमचं कीर्तन संपलं आणि घरी आलो तुम्हाला झोपच लागे ना. मग पहाटे मंदिरामध्ये काकडा चालू झाला तेव्हा मला झोप लागली. ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. एक जण कीर्तनामध्ये झोपला. काहींची झोप म्हणजे डोळे उघडे ठेवून असते बर का, आणि काहींची झोप तोंड उघडं ठेवून सुद्धा असते. तोंड उघडं ठेवून एक जणाला म्हणलं, काय रे तुझे डोळे लई लाल झाले, तू काय ड्रिंकिंग करतो काय, 50-50 घेतो का? तो म्हण नाही हो म्हणे महाराज. मग म्हटलं डोळे लई लाल दिसतात. नाही हो, रात्री झोपेमध्ये कूलर चालू होतं म्हणून माझे डोळे लाल. कशात? झोपेत. त्याला म्हणलं रे झोपेत तुझे डोळे लाल झाले. तो म्हणे महाराज मला आहे ना झोपेतही डोळे उघडे ठेवून झोपायची सवय. असे लई लोक आहे महाराज डोळे उघडे ठेवून झोपतात. कधी कधी त्यांना पाहून असं वाटतं की अजून झोपलेच नाही वाटत, पण ते जाऊन पोचलेले असतात महाराज. एक जण कीर्तनामध्ये असा लोक काही तोंड उघडं ठेवून सुद्धा झोपायची काही न सवय महाराज. आता आम्ही हे शिबिर करतो, शिबिरामध्ये असे लई नमुने पाहण्याकरता मिळतात महाराज. काही झोपेत सुद्धा चालतात. काही तोंड असं उघडं ठेवून. मी एक टेलर पाहिले होते, टेलर बाळू काका टेलर. त्यांची सवय होती अशी कातर जशी चालायची ना तसंच त्यांचं तोंड सुद्धा चालायचं. म्हणजे कसं सवय राहते माणसाला बरं का, सवय. या पक्वजांना सुद्धा काय पक्वजांना सुद्धा काही जाऊ दे. आता एवढं सांगत बसायला मला वेळ नाही. मला पुढे एक जण कीर्तनामध्ये असा आ करून झोपला महाराज. काही तोंड उघडी झोप असते काही लोकांची. कीर्तन होईपर्यंत आणि जेव्हा ज्ञानेश्वर माऊली झालं तेव्हा त्याला जाग आली. उठला कीर्तनामध्ये, उठला कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर पाया पडायला माझ्याजवळ आला, दर्शन घेतलं आणि म्हणे महाराज तुमचं कीर्तन असं थोडंसं खारट तुरट लागत होतं. ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. याच्यापेक्षा जास्त खाली येऊन मला कीर्तन करता येत नाही. मला महत्वाचं सांगायचं, सासुरवास असतो महाराज. हा झोपेचा सुद्धा आपल्याला या विकारांचा सासुरवास. हा सासुरवास महाराज आपल्याला. तुम्हाला एक शब्द माहितीये का? हॅलो, पालापाचोळा शब्द माहितीये का? पालापाचोळा कशाला म्हणतात? ज्याचा काहीच उपयोग नाही त्याला काय म्हणतात? बोला तुम्ही. ज्याचा काहीच उपयोग नाही त्याला पालापाचोळा म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग तंबाखू काय हो? काय तरी लोक चालू कीर्तनात सुना लावतात. कोणाला? कीर्तनकाराला? तंबाखूला. हा, तंबाखूला. चालू कीर्तनात तंबाखूला चुना लावतात. अहो लोकांना कीर्तन होईपर्यंत दम नाही निघत. हे विकार आहे, यांचा सासुरवास आहे आपल्याला. बऱ्याच लोकांना वाटतं मी कीर्तन होईपर्यंत मांडीच मोडणार नाही, पण वेळ आली 1 तास झाला की लोकांना लगेच चुलं करावं लागतं. काही लगेच चुलं करतात महाराज कीर्तनामध्ये. चुलं करणं कळतं ना? हा, चुलं. असं वाटतं असे लाकडा आणावा आणि चहा ठेवा त्याच्यावर. चहा म्हणजे जाता जाता आलेल्या संपूर्ण पाहुणे मंडळींना चहा लागतो ना. नाही महाराज, या विकारांचा सासुरवास. आपल्याला लई वाटतं आपण शांत बसावं, पण हे विकार आपल्याला एका जागेवरती व्यवस्थित बसू देत नाही. आपण थोडा वेळ झाला की खालचा पाय वर करतो, वरचा पाय खाली करतो, पाय पसरतो. जीवाला हा सासुरवास आहे. कागा सासुरवासी म्हणजे केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. हा एक सासुरवास आहे महाराज. इथं जीवालाही सासुरवास आहे. पण मला महत्वाचं सांगायचं बघा, हे 2 शब्द आपल्याकडं फार जिव्हाळ्याचे. एक सासर आणि दुसरं माहेर. हे 2 शब्द.
माहेर सगळ्यात जास्त प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. मग मी सांगितलं आपलं कोणतं माहेर आहे आणि यांचं कोणतं माहेर. ऐका महाराज, सासर आणि माहेर यामध्ये थोडक्यात जर फरक स्पष्ट करायचा झाला तर जुने कीर्तनकार काही प्रसंग सांगायचे. सासर कशाला म्हणायचं आणि माहेर कशाला म्हणायचं. ऐका ऐका, कदाचित अभंगात प्रवेश झाला तरी चालेल, आज ना इलाज को क्या इलाज नाही. ऐका ऐका बघा, सासरचा आणि माहेरचा थोडक्यात फरक काय झालं. दिवाळीचा सण होता, नणंदबाई माहेरला आलेली होती. माहेरला आली आणि मग सुनबाई पोळ्या करायला बसली, पोळ्या लाटू लागली. पोळ्या लाटता लाटता, आता ते असं लाटणं हातात होतं आणि पोळ्या लाटत होते. लाटता लाटता त्या पोळ्यांना तूप लावण्याकरता ती वाटी असते बघा, त्यामध्ये तेल ठेवलेलं असतं. त्याला काय म्हणतात आपल्याकडं. पोळ्या करत असताना ज्यामध्ये आपण तेल ठेवतो त्याला काय म्हणतात. या सगळ्यांचं म्हणणं असं आहे पाठीमागच्यांचं, आम्ही कधी पोळ्याच केल्या नाही. मग मला आता इकडे विचारावं लागलं. एक जुना शब्द सांगतो बघा तुम्हाला. आता काय सगळं गेलं महाराज, सगळं गेलं. उगाच आता मी फार जुन्या काळचा एक कीर्तनकार आहे म्हणून मी आता ते तुम्हाला जुने शब्द थोडेसे सांगतो. आपलं काय MS 95 वय झालेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते जुन्या शब्दांशिवाय आता नवीन शब्द सांगता येत नाही. त्याला एक शब्द होता ज्यामध्ये पोळ्या लाटता लाटता तेल घेतलेलं असायचं, त्याला बटलं म्हणायचे बघा. बटलं आमच्या काळात होतं बघा, तुमच्या काळात नसेल, जाऊ ऐका. आता ते वाटी असते, काहीतरी असतं, त्यामध्ये तेल घेतलेलं असतं आणि अशा पोळ्या लाटायला त्या सुनबाईनं सुरुवात केली आणि पोळ्या लाटता 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 ती तेलाची वाटी कलंडली, तेल सांडलं आणि सांडल्याबरोबर सासूबाईनं ते पाहिलं. मला सासरचा आणि माहेराचा फरक सांगायचा आहे. ऐका ऐका, तेल सांडलं, सुनाकडून तेल सांडलं, सासूबाईनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सासूबाईनं लगेच बोलायला सुरुवात केली. आता सुनांकरता स्पेशल शब्द आहे सासूबाईंकडे, ते मी कीर्तनातून सांगू का आता कुठले कुठले. लगेच सासूबाईनं बोलायला सुरुवात केली. ए, तुला काही लाज वाटते का? तुला तुझ्या आईनं असं शिकवलं का? तुला काय अक्कल आहे का? संसार कसा करावा तुला कळतं का? जर एवढी तेलाची जर सांड लवण जर केली तर पुढं तुझं कसं होणार आहे? असं लई बोलली महाराज, लई बोलली. अजून लई शब्द आहे ते पुढं सांगणार आहे मी, एवढ्या शब्दात मला थांबायचं नाही. पण ऐका, लई बोलली. पण ती सुनबाई माझ्यासारखी गरीब होती बरं का. तिनं अशी खाली मान घालून घेतली आणि काका निमुटपणे सगळं ऐकून घेतलं. तुम्ही का बरं असले एवढे लई? म्हणजे मी गप्प बसली. महाराज पोळ्या लाटायला सुरुवात केली आणि पोळ्या लाटता लाटता आता तेल पाहिजे, तेल तर सांडलं, बरोबर आहे की नाही, तेल पाहिजे. मग नणंदबाई आली होती ना दिवाळीच्या सणाला. नणंदबाईला आवाज दिला, नणंदबाई तेवढी खुंटीला तेलाची किटली टांगली, तेवढी आणा बरं, तेल घेण्याकरता तेवढी किटली आणा. मग ती नणंदबाईनं तेलाची किटली काढली आणि घेऊन येता येता त्या नणंदबाईच्या हातातून किटलीच सटकली आणि धप्प दिशी पडली, सगळं तेल सांडलं. तिच्या आईनं ते पाहिलं, लगेच तिनं बोलायला सुरुवात केली. आता बी साईड लागली बर का, तेव्हा सुने करता हे साईड होती, आता बी साईड आहे का. सांडतच असतं, होतच असतं. सभागती माणसाकडून काही काही वेळेला असं सहजपणे होऊनही जात असतं. याला माहेर असं म्हणतात महाराज. काय 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 याला माहेर. जिथं जाच नाही, जिथं त्रास नाही, त्याला माहेर असं म्हटलं जातं. आणि सासरला कायमस्वरूपी जाच असतो, स्वरूपी जाच. या संबंधाने भरपूर बोलण्यासारखं आहे, पण तुरंत माझ्याकडे एवढा वेळ नाही, माझ्याकडे लई कमी वेळ, मला पुढे जायचंय. बघा अशीच एक सासूर वाशीन, पटकन अभंगाकडे यायचंय. अशीच एक सासूर वाशीन संसाराच्या जाचाला त्रासली, कंटाळली आणि जीव देण्याकरता इथं पाठीमाग नदी ना, असं समजू आपण. एक भूताण्यातली सासूर वाशीन संसाराला जाचली, कंटाळली आणि जीव देण्याकरता या पाठीमागच्या नदीवर धुणं घेतलं, घरून डोक्यावरती घेतलं. नदीला पाणी आहे ना, आलं का?
तुमच्याकडे कुठून आलं असं मधीच पाणी? अजून आमचं पुरीगावचं धरणच भरलं नाही. त्याच्यात अजून जुनं पाणी जेवढं आहे तेवढंच आहे. त्या धरणाच्या भरोशावर लय काही करू नका बरं का, सांगून देतो. एवढं काही भरलं नाही ते अजून धरण, नाही तर ठेवायला उन्हाळा कांदे लावून. ऐका, पण तरी आलं म्हणतात. ठीक आहे. मग एक सासूर वासीन संसाराच्या जाचाला जाचली, त्रासली. धुणं घेतलं, धुणं धुण्याकरता नदीवरती आली. धुणं झालं, असं मोन आपा रागा रागा असं धुणं पिळून तिनं बाजूला ठेवून दिलं आणि संतापून एका दगडावर जाऊन बसली. संतापली, कंटाळली. आणि आता तिला असं वाटायला लागलं, इतकी ती जाचली होती, इतकी त्रासली होती का तिला असं वाटलं की आता आपण या नदीमध्ये जीव देऊन टाकू, आत्महत्या करू. जीव देण्या इतकं पाणी आहे ना नदीमध्ये, तरी कमी गुडघे गाडगे फुटून जाईल. आई असं समजून चाला, आई असं समजा. बघा, त्रासली, एकदम संतापलेली होती. तिथून तिची मैत्रीण चालली होती. त्या मैत्रिणीनं हे सगळं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिनं विचार केला, ही फार कंटाळलेली दिसते, फार संतापलेली दिसते, फार वैतागलेली दिसते. कारण माणसाचा चेहरा हा त्याच्या अंतकरणाचा आरसा असतो. माणसाच्या चेहऱ्यावरती काय विचार चालले हे त्याला शब्दात विचारण्याची गरज भासत नाही. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाचा चेहरा पाहिला का लक्षात येतं याच्या अंतकरणामध्ये आपल्याविषयी कुठले विचार चालले. तेव्हा ती मैत्रीण तिथून जात असताना तिनं पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं, मैत्रीण म्हणजे दुसरी कोणी नाही बरं का, संत आहे, संत. संत बघा. आणि तिनं पाहिलं ही फार संतापलेली दिसते आणि तिच्याजवळ गेली आणि तिला विचारलं, का ग लई संतापलेली दिसते, फार कंटाळलेली दिसते, काय झालं? त्यावेळेला तिनं सांगितलं, ग मला जीव द्यायचा आहे, मला आत्महत्या करायची आहे, मी इथं मरण्याकरता आले. त्यावेळेला तिनं सांगितलं, ए बाई मरू नको, या जगाच्या पाठीवर आत्महत्येसारखं दुसरं महापातक दुसरं काहीच नाही, काहीच नाही. आत्महत्या हे महापाप आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मरण मागे तो गाढवाचा बाळ. काय काय काय, स्वतःच्या हातानं जर मरण मागत असेल तर तो कोणाचा बाळ? गाढवाचा बाळ. मरू नको, आत्महत्या करू नको. ती म्हणे, नाही ग, मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. बरं, आत्महत्याचं कारण काय? त्यावेळेला तिनं कारण सांगितलंय. बघा, कारण सांगितलं तिला. तिनं सांगितलं, आई ग, आई कारण घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी. कारण ऐका, घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर मजना पाहे बरी, मला ती बरी पाहत नाही. आणि आई ग, जर नवऱ्याला जर सांगायला गेले ना तर पतीलाही राग येतो, जीवना हा माझा राहीना, मला माझ्या या सासरी कोणीच बरं पाहत नाही. सासू सासऱ्याचा जाच मला बारी आणि सासू मोठी भांडखोर मजना पाहे बरी. कुठल्याही कारणावरून सासू माझ्याशी भांडते, सतत भांडत असते, फार त्रास देते आणि पतीला सुद्धा माझा राग येतो. एक गोष्ट सांगू का, ऐका. यदा कदाचित एखादी माता माऊली सासऱ्याचा जाच सहन करते, सासऱ्याचा करते, सासूचा करते. पण जर नवरा चांगला नसेल तर तिचं फार वाईट जीवन असतं महाराज, फार वाईट जीवन असतं. सासू सासरे कसे असाना का ते कसाही सुद्धा असले तरी चालतील, पण नवरा मात्र चांगला असला पाहिजे. त्याने एवढंच म्हणावं, जाऊ दे ग, त्यांचा काय विचार करते, मी आहे ना, तरी तिला लई बरं वाटतं मला. पण हिनं सांगितलं ग, माझा नवराही तसाच आहे, पिऊन येतो, मला मारतो, तो सुद्धा मला बरं पाहत नाही. म्हणून मी आता कंटाळले, मला राहायचं नाही, मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही, मी आत्महत्या केल्याशिवाय थांबणार नाही. त्यावेळेला तिनं सांगितलं, ए मग आत्महत्या केल्यापेक्षा माहेराला निरोप द्या ना. काय सांगितलं, मरण्याच्या अगोदर तू एकदा माहेराला जाऊन सांग ना हे सगळं. ती म्हणे, ए बाई, मी हे सगळं करून बसले. म्हणजे गेल्या 5 महिन्यापूर्वी मी असंच माझ्या सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळले आणि माहेराला निघून गेले.
माहेराला गेले, 2 महिने राहिले आणि 2 महिन्यानंतर इकडचे 4 जण आणि तिकडचे 4 जण आले आणि माझी समजूत काढली. माझ्या आजीनं मला सांगितलं, बाई एक तर मुलगी मेलेली कळावी नाही तर नांदलेली कळावी. बरोबर आहे की नाही? एक तर नांदलेली कळावी, काय ऐकायला यावं, एक तर नांदलेली ऐकायला यावं, नाही तर मेलेली तरी कळावी, असं मला माझ्या आजीनं सांगितलं. बरं ठीक आहे, आजीनं ते सांगितलं, माझी समजूत काढायचा प्रयत्न केला. माझी मावशी आली होती. माझी मावशी म्हणाली, ए बाई एवढा राग धरू नको, पाण्यानं बुडवलं आणि नवऱ्यानं तुडवलं कोणाला सांगता येत नाही. एवढा कशाला राग धरते? नाही, एवढी समजूत काढली माझ्या मावशीनं. समजूत काढली, इकडचे 4 तिकडचे 4 आले. मी परत पुन्हा सासरी नांदण्याकरता गेले. मला असं वाटत होतं आता तरी हा मला त्रास होणार नाही, पण तरीही तो त्रास काही थांबत नाही. म्हणून मी आता परत माहेराला जाणार नाही, मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला ती मैत्रीण तिला सांगते, असं आहे का? मग ऐक, तू माहेरालाही जाऊ नको, पण ऐक माझी एक गोष्ट ऐक. बोताने गावामध्ये एक अंबिका मातेचं मंदिर आहे, चाल तिथं. लई कडक ठाण आहे, लई कडक ठाण. तुझे जेवढे घरचे ना सासू सासरे काय असतील नसतील ते सगळे आपण संपून टाकू. ए बाई, संपून टाकू म्हणजे कसं? मारून टाकू. काय सांगितलं? सगळ्यांना मारून टाकू. पण मारून टाकल्यानंतर मला जर काही त्रास झाला तर, मला धरून नेलं तर? नाही तर माझं असं होईल, पहिली माझी ओवी ग येरोड्याच्या जेलात, मला येरोड्याला धरून नेल्याशिवाय राहणार नाही. नाही म्हणे, तसं काय होणार नाही, तुझ्यावर काहीच येणार नाही, चाल माझ्या बरोबर. कुठं? एका जनार्दनी माझ्या बरोबर एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी ग. आपण तिच्याकडे जाऊ. अजून एक प्रमाण म्हणू का? जेव्हा त्या मैत्रिणीनं तिला हे ठाण सांगितलं, ठिकाण सांगितलं, तिला अशी घाई झाली महाराज तिथं जाण्याची. कोणाला? त्या सासरू वासनीला. कशी झाली बघा काय, ऐका. लाहो लागला
देवीनं सांगितलंय चाल. तिनं अशी त्वरा केली, घाई केली आणि बघा त्या मैत्रिणीनं तिला सांगितलं जा भोत्याण्यात, तिथं आई भगवती आहे, तिच्याकडे जा आणि तिला नवस कर. आणि आली बघा ती महाराज, आली इथं देवी समोर येऊन उभी राहिली, हात जोडले. हात जोडल्यानंतर पहिल्यांदा प्रलोभन दाखवलं. प्रलोभन डायरेक्ट नाही नवस केला महाराज. कुठल्याही गोष्टीत अगोदर आहे ना, तुम्ही माझा असं असं करा मग मी तुमचा असं असं करेन. लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय? सत्यात सुद्धा तेच आहे. मी काय बोलतो आपल्या लक्षात येतंय ना? पहिले प्रलोभन आहे, पण मला या भूत्याने गावानं काही दाखवलंच नाही महाराज. ज्याच्या ज्याच्या लक्षात येईल त्याने घ्या. मी त्यातला कीर्तनकार नाही बरं का. प्रलोभन वा ठरून येणारा मी कीर्तनकार नाही. पण ही गेली आणि गेल्यानंतर पहिल्यांदा ए आई, आई ग, हात जोडले आणि आईला सांगितलं ए आई तू मला प्रसन्न हो. आणि प्रसन्न होऊन प्रलोभन दाखवलंय त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सत्वर पावगे मला, 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 सत्वर पावगे मला. जय रोका बाई तुला, जय रोका बाई तुला, सत्वर पावगे मला बाबा, जय रोका बाई तुला, सत्वर पावगे मला बाबा, जय रोका बाई तुला. देवीला सांगितलंय आई सत्वर पावगे मला. आता तुम्ही इकडं लक्ष द्या. थांबल्या. एखादी बाई जर नटून तटून जर आली ना तर लगेच आमच्या या माता माऊल्या म्हणतात आली पायी बटक भवानी. लई अवघड आहे. काही काही शब्द मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. बरेच असे काही शब्द आहे माझ्यापेक्षा यांना चांगला त्याचा अभ्यास आहे. बघा ऐका ऐका. भवानी हा शब्द लई चांगला आहे पण आपण लई मातेरे केलं महाराज, लई मातेरे केलं. भवानी या शब्दाचा अर्थ ऐका किती गोड आहे. ऐका. म्हणजे सागर. भाऊ म्हणजे कोणता? संसार रूपी सागर. नाही तर तुम्ही जाल तिकडे अरबी समुद्रामध्ये. भाऊ या शब्दाचा अर्थ आहे संसार. या संसार सागरातून जी आपल्याला तारते तिला भवानी असं म्हटल्या जातं. असा हा भवानी या शब्दाचा अर्थ आहे. हे भवानी, हे आई. भवानी आई. पुढचा शब्द काय आहे? आई. आई. ही आई आहे बरं का सगळ्यांची. ही जगदंबा आहे, ही भवानी आहे, ही आदिशक्ती आहे. ती आपलीच नाही तर या संपूर्ण विश्वाची ती कोण आहे? आई आहे. म्हणून संबोधन दिलंय ए भवानी आई, आई. आणि पुढचा शब्द आहे रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला. आता आपल्याला सत्वर पर्यंत यायचंय. ते दोन विशेष शब्द सोडा. आता अभंगाची सुरुवात सत्वर शब्दाने. ती सासूरवासाला जाचलेली ती सासूरवासीन भवानी मातेकडे आली आणि भवानी मातेला म्हणाली हे भवानी आई सत्वर पावगे मला. सत्वर. सत्वर या शब्दाचा अर्थ आहे लवकर, घाई कर. सत्वर शब्दाचा अर्थ लवकर. आता का घाई कर? त्वरा कर, घाई कर. का घाई कर? कारण माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही भरवसा. म्हणून हे आई तू घाई कर. सत्वर पाव. पुढचा शब्द काय आहे? वडापाव. नाही ना? हा तर पाव शब्द आहे बघा. वडापाव नाही, नाही तर खरंच म्हणाल हा वडापाव. पाव. पाव या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्न होणे. पाव या शब्दाचा अर्थ प्रसन्न हो. मग सत्वर पावगे मला. मला सत्वर पावगे मला. भवानी आई जर तुम्हाला सत्वर जर पावली तर रोडगा वाहीन तुला. तुला काय वाईल? रोडगा. हे प्रलोभन आहे बर का. पहिल्या चरणामध्ये फक्त प्रलोभन आहे.
आणि मग नंतर बाकी मग सगळे नवसच आहे पुढं प्रलोभन आहे का? ए आई मी तुला रोडगा होईल बर का. काय होईल? जर तू माझे सगळे नवस जर पूर्ण करणार असशील तर मी तुला रोडगा होईल. आता रोडगा किती वस्तूंपासून बनवला जातो याची काही रेसिपी तुम्हाला माहिती आहे का? किती पदार्थांपासून रोडगा? रोडगा माहिती आहे ना? रोडगा आमच्या माता माऊलीने याचं सुद्धा मातीर केलंय महाराजने. एखाद्या बाईला सुईची भाकर जर बनवता आली नाही ना मोहन आप्पा तर बाय म्हणते काय रोडगा केला. रोडगा याचं सुद्धा मातीर केलं. पण ऐका रोडगा शब्द सुद्धा लय गोडे. रोडगा बनवण्याची रेसिपी सांगतो बघा. हे कसं बनवायचं रोडगा. भवानी मातेला रोडगा वाहील असं ती म्हणते. तर रोडगा बनवण्याची पद्धती 2 वाट्या गव्हाचं पीठ. रोडगा कसा बनवायचा ते सांगतो कारण तिला तो आवडतो ना म्हणून सांगायचंय. ऐका 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ. किती झाल्या? ए भाऊ 3 कोण बोल राहिले? मी पदार्थ सांगतोय. पदार्थ वाट्या नाही मोजायला लावल्या तुम्हाला. तुमचं गणित चाललं कुठं तेच मला काही कळत नाही. हे वाट्या मोजू राहिले. किती पदार्थांपासून रोडगा बनवला जातो ते ऐका. परत सांगतो. ऐका 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी कुळदाचं पीठ. बरोबर आहे ना? मग डाळीचं पीठ. 1 वाटी डाळीचं पीठ. आता किती वाट्या झाल्या? वाट्या आता 3 झाल्या. पण पदार्थ किती झाले? 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 2 पदार्थ झाले. याला मिक्स करण्याकरता, एकत्र करण्याकरता पाणी किंवा दूध वापरल्या जातं. किती पदार्थांपासून तो रोडगा बनवला जातो ते मला सांगायचंय. मग त्याला मिक्स करण्याकरता, एकत्र करण्याकरता पाणी किंवा दुधाचा वापर केला जातो. किती झाले? किती? 3 झाले बघा. 3 पदार्थ झाले. आणि थोडासा चवीपुरता त्यामध्ये गुळ टाकावा लागतो. किती झाले? 4 पदार्थ झाले बघा. आणि मग तो असा घट्ट मळायचा. चवीपुरता गुळ टाकून हे सगळे पदार्थ टाकून असा घट्ट मळायचा आणि घट्ट मळून तो हातावर असा थापायचा. तो असा बारीक नाही करायचा बरं का माझ्यासारखा. रोडगा हा जाडच करावा लागतो. चांगला जाडजूड करायचा आणि जाडजूड करून तो तव्यावर टाकायचा. किती पदार्थ झाले? तवा का पदार्थ एवढं टेन्शन घेऊन राहिले? किती पदार्थ झाले? 4. 5 नाही झाले. ऐका 4 पदार्थ झाले. रोडगा बनवला, तो तव्यावरती टाकायचा. आणि 5वा पदार्थ ऐका. तो रोडगा तेलात किंवा तुपाने वा तेलाने तो असा एकदम खरपूस भाजायचा तव्यावरती. किती झाले आता? 5 पदार्थ झाले. 5 पदार्थांपासून बनवला जातो त्याला रोडगा असं म्हणतात. काय म्हणतात? रोडगा. आता तो रोडगा बाजूला काढा. ते फक्त प्रतीक केलंय महाराज. संत महात्म्यांनी असे बरेचसे प्रतीक करून आपल्याला सांगितलंय. आणि हे भारुडांची निर्मिती याच्याच करताय महाराज. समाजाला सहजपणे रुजावे, सहजपणे पचावे. आता तो 5 पदार्थांपासून बनवलेला रोडगा बाजूला काढा. हा सुद्धा एक रोडगाचे महाराज. हा देह हा किती तत्वांपासून बनलेला? देह हा पाचाचा आणि लाभोषणा. देह हा पाचाचा आणि लाभोषणा. देह हा पाचाचा आणि लाभोषणा. देह हा
ज्याचा आणला उसना आणि ज्याचा आणलाय त्याचा आपल्याला त्याला द्यायचा आहे महाराज. हा सुद्धा एक प्रकारचा रोडगा आहे. हा देह 5 तत्वांपासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराज. पंचभूताचा केला असे गोंधळ हा 5 तत्वांपासून बनलेला हा सुद्धा एक आपला जीव, आपला देह म्हणजे हा सुद्धा देहरूपी एक रोडगा आहे. ती भवानी माता म्हणाली, ती सून म्हणाली, सासूरवासाला जाचलेली सून आई भगवतीकडे गेली आणि तिला सांगितलं, हे आई, रोडगा वाईन तुला, हा देहरूपी रोडगा मी तुला वाईन. आता काही काही देवांच्या कॅटेगरी आहे महाराज, ग्रेड आहे, ग्रेड ते क्लास 1 क्लास 2 असे काही ग्रेड आहे ना, तशा देवांच्या सुद्धा ग्रेड आहे महाराज. काही काही देवांना काय लागतं, काही काही देवांना काय लागतं. सगळ्याच देवाला एक नाही चालत. मी काय बोलतो तुमच्या लक्षात येतंय ना. ग्रेड आहे, ग्रेड. काही काही देव फक्त 4 निंबांवरती खुश होतात. ग्रेड आहे. आपल्या पिकांमध्ये सुद्धा ग्रेड असते बघा ना. 05234, 0050, 1340, 13, 13 045. अशा ज्या पिकाला ज्या NPK ची गरज आहे तेच आपण देतो का नाही, तसं देवाला सुद्धा ज्या देवाला जे आवडतं तेच आपल्याला देणं सुद्धा फार गरजेचं आहे. ग्रेड आहे यात सुद्धा. मग काही देव असे ते 4 निंबांवरती खुश होतात बरं का पप्पू दादा. हा, लक्षात येत असेल बघा. आणि त्याच्यावरची ग्रेड आहे, परत एक त्याच्यावरची ग्रेड आहे, म्हणजे अशा लई ग्रेड आहे त्याच्यावरची. काही 4 निंबांवरती, काहींना डवळे कांदे लागतात. डवळे कोणते? डवळे कांदे. त्याला आपल्याकडे पांढरे कांदे असं म्हणतात. मी तो शब्द काढणार नाही, मला ते म्हणायचं नाही. तुमच्या लक्षात आलंय बघा. काही देवांना पांढरे कांदे लागतात. त्याच्यावरची ग्रेड आहे, त्यांना 2 पायाचं लागतं. म्हणजे माणूस नाही बरं का. मग तिरकी टोपी पकड्या बांगावरी, असं कोणीतरी म्हटलंय. आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी. त्याचा अंतरा तर लई गोड आहे, पण तो राहू द्या आता. तो राहू द्या, टाइम झाला बघा. आपल्याला जर यदा कदाचित इकडं नसतो आलो ना, तर आपण तिकडं सुद्धा पोट भरलं असतं. काय काय देवांची ग्रेड, त्यांना 2 पायाचं लागतं. तुमच्या लक्षात आलंय बघा. ऐका. आणि काही काही देवांना 4 खुरांचं लागतं. 4. आता नाव नको सांगू ना, माईक मधून नाव सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराज. 4 खुरांचं. आणि त्याच्यावरची एक ग्रेड आहे, त्यांना 8 खुरांचं लागतं. किती 8 खुरांचं लागतं. म्हणजे जे त्याचे 4 आणि त्याच्या पोटात असलेले 4 असेही काही देव आहे. पण एक सांगू का, मी ते तुळजापूरला गेलो होतो, तिथल्या त्या बडव्यांना विचारलं होतं. त्या आई भवानीच्या त्या मंदिरामध्ये जे बडवे असतात त्यांना विचारलं होतं. तिथं 2 प्रकारचे नैवेद्य येतात. एक मांसाहाराचा नैवेद्य येतो आणि एक शाकाहाराचा नैवेद्य येतो, म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य येतो त्या देवीला दाखवण्याकरता. 2 नैवेद्य, एक मांसाहाराचा आणि एक पुरणपोळीचा. त्यांनी सांगितलं होतं, मी त्यांना म्हटलं होतो, देवीला मांसाहार चालत नाही. म्हणा सगळ्यांनी चालत. त्यांना म्हटलं देवीला मांसाहार चालत नाही, मग इथं मांसाहाराचा नैवेद्य का आणतात? त्यावेळेला त्या बडव्यांनी सांगितलं होतं, महाराज तो मांसाहाराचा नैवेद्य देवी करता नसतो. पुरणपोळीचा नैवेद्य हा देवीच्या तोंडाला दाखवला जातो आणि मांसाहाराचा नैवेद्य त्या देवीच्या पायाखाली आसूर आहे त्याला दाखवला जातो. मग आता पुढचं मीच सांगू का तुम्हाला? मग आजकालचे खाणारे कोण येते तुमच्या तुम्ही ठरवून ठेवा. देवीला हे चालत नाही. देवीला हा देहरूपी रोडगा लागतो महाराज. ग्रेड आहे प्रत्येक देवाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह समर्पित देवा. देवाला काय लागतं? देह लागतो महाराज. कारण त्याने दिलंय त्याला ते लागतं. हे 4 पायाचे आणि 2 पायाचे देवाला नाही चालत. देह समर्पित देवा. बाहेर काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंद.
किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीव करा देवासी अर्पण, दीक्षिण आड घाली सुदर्शन. देवाला हा देह लागतो. म्हणून ती सासूरवासाला जाचलेली ही सासूरवासीन आई भगवतीकडे गेली आणि देवीला सांगते, सत्वर पावगे मला आणि आई रोडगा वाहीन तुला विठोबा रकुम. परिसरानं या पंचकृषीनं फार प्रेम केलंय महाराज. लय जीव लावलाय. ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी आहे. माझ्यावरती फार नितांत प्रेम ज्यांचं आहे हे सगळे कानमंडळाचं भजनी मंडळी. लय गोड आणि लय सुंदर परमार्थिक आहे महाराज. परमार्थ करत असताना तुम्ही परमार्थ करत असताना किती स्वच्छ राहतात, किती छान राहतात, तुमचे कपडे कसे, याला अर्थ नसतो महाराज. फक्त शुद्ध भाव अंतकरणामध्ये असणं फार गरजेचं असतं. ही सगळी शुद्ध अंतकरण असलेली सगळी जिव्हाळ्याची मंडळी आहे महाराज. आदरणीय हनुमान भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, ही जयराम भाऊ असतील, ही सगळी मंडळी अगदी जिव्हाळ्याची प्रेम करतात. खरं तर माझा वेळ संपला आहे. मी वेळेच्या मर्यादेच्या बाहेर व पलीकडं जाऊन कीर्तन करणारा कीर्तनकार नाही. मी बोललो होतो, मला जिथपर्यंत या अभंगाच्या संबंधाने या अभंगाला न्याय देता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल. या अभंगाचं आपण फक्त पहिलं चरण पाहिलंय बघा. त्यातही आपण एकदम फास्ट आलो. तुम्हाला असं वाटत असेल की महाराजांनी अभंग घेतला आणि अभंगाच्या फक्त एका चरणापर्यंत आले. पण तुम्ही तुमच्या अंतकरणाला विचारा, मी या अभंगापर्यंत येत असताना मी अभंगाला न्याय दिला आहे की न दिला आहे? न्याय दिला की न दिला हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. या अभंगातली वा कुठेही कीर्तन करू द्या, मला जेवढं अभंगातलं योग्य आणि बारीक चिंतन मांडता येईल तेवढं मी कायमस्वरूपी मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हे संत महात्म्यांचं वाङ्मय म्हणजे सामान्य नाही. आम्ही फक्त एवढ्या एवढ्या पाण्याच्या या संत वाङ्मयाच्या छोट्याशा सुद्धा डबक्यात नाही महाराज. हा लई मोठा अथंग सागर आहे. म्हणून या सागरामध्ये न्हावून निघणं तेवढं सोपं नाही. म्हणून मला जेवढा न्याय देता आला तेवढा मी न्याय दिलाय. पण एकच सांगतो, निमूटपणे या नारदाच्या गादीवर आहे. या नारदाच्या गादीवर उभं असताना अभंगाच्या संबंधाने चिंतन ठेवतो. माझा परिहार थोडा लांबला असेल. खरं तर मला परिहारामध्ये जास्त कधीच बोलता येत नाही. परिहारामध्ये तेच कीर्तनकार पक्के असतात की ज्यांना परत पुन्हा त्या गावामध्ये पुढच्या वर्षाची तारीख मिळावी अशी ज्यांना अपेक्षा असते, तेच परिहारामधले पक्के कीर्तनकार असतात. पण महाराज, माझा परिहार लई कच्चा आहे. मी जास्त वेळ परिहाराच्या संबंधाने बोलतच नाही. पण आज का बोलू गेलो, कारण यांचा लई जिव्हाळा आहे.
लई प्रेम आहे महाराज. इथं यांच्याजवळ आलं आणि यांना पाहिलं की रावतच नाही. यांचं किती कौतुक करावं असं वाटतं. बघा नाही, लहान लहान लेकरं उभी महाराज कीर्तनामध्ये गेले 2 तास झाले. आणि आपल्या पंचकृषीने आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर केलं. मी बोललो होतो महाराज, किती मोठमोठे सप्ते करून कदाचित त्याचं फल आपल्याला आपल्या पदरामध्ये पडणार नाही, पण 20 दिवसाच्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरानं आपल्या या पंचकृषीला लई म्हणजे लई मोठा आधार दिलाय महाराज. बस या भुत्याणे गावामध्ये एवढी 4 जरी टाळकरी झाले ना, तरी आमच्या केलेल्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे म्हणून खरं तर लई प्रेम असलेलं हे गाव आहे, लई जिव्हाळ्याचं गाव आहे. म्हणून पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझा वेळ संपलाय. माझ्यावरती सगळी प्रेम करणारी शेलूचं भजनी मंडळ, आदरणीय शरद भाऊ असतील, आदरणीय मोहन अप्पा असतील, आदरणीय संदीप भाऊ असतील, आदरणीय ज्ञानेश्वर तात्या असतील, ही सगळी आदरणीय बाबा आहे. तिकडं शिंद्यावरून आमचे रामनाथांना पाटील आहे. ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी आहे महाराज. आपल्या सगळ्यांचे खरंच द्यावेत एवढे तुम्हाला धन्यवाद थोडेच आहे. माझा वेळ संपलाय. मी माझ्या वेळेच्या पलीकडे कधी जात नसतो आणि जाणारही नाही. हा वारकरी शिक्षण संस्थेचा नियम आहे. म्हणून तूर्त माझी वेळ संपली. आपण फक्त अभंगाच्या पहिल्या चरणाच्या संबंधाने बोललो, पण मी जे पहिलं चरण मांडलं त्याच्याही पलीकडं जे काही अजून इतरत्र जे चरण आहे ते चरण म्हणजे या भारुडातले आविष्कार चरण आहे महाराज. आविष्कार चरण आहे, लय गोड चरण आहे. पण यदा कदाचित पुढील भागामध्ये बी साईट मध्ये आपण हे पाहण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला इथंच थांबायचं आहे. ज्ञानेश्वर इकडं आता नंतर का होईना परत पुन्हा आमच्या पुरेगावचं दुसरं वैभव तिकडं तोंड करून बसलं. ते असलेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज पानसरे पतंगाचार्य, त्यांचे सुद्धा धन्यवाद. सगळी इकडं आमचा संचित दादा आहे. पुरी गावाला सुद्धा ही सगळी रत्न आता तयार होत आहेत, लाभतायत महाराज. शेलू गावामध्ये सुद्धा अक्षयजी महाराज आता येत आहेत. आदरणीय मधुभाऊ तिथं बसले बघा. त्यांचे चिरंजीव अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार आहे, नवोदित, आता चातुर्मासाकरता पंढरपूर क्षेत्रामध्ये थांबले बघा. अशी असलेली आपल्या पंचकृषीमध्ये काहीच कमी नाही महाराज. लई दिग्गज मंडळी. आणि मला तरी वाटतं ते तुम्हीच या पहिल्यांदा जर कोणी जाणलं असेल तर ते या भुत्याणे गावाने जाणलंय. म्हणून पुनश्च एकदा आलेल्या संपूर्ण सद्भाविकांचे मनस्वी धन्यवाद आभार व्यक्त करतो. आलेले संपूर्ण टाळकरी मंडळी व साऊंड सिस्टीमवाले, पेटीवादक, मोबाईल चालक, या सगळ्यांचे मनोभावे धन्यवाद आभार व्यक्त करतो. भगवान परमात्मा करू या आयोजकांना ज्यांनी हा प्रयत्न केलाय, अट्टहास केलाय, आई भगवती यांना उदंड आयुर आरोग्य प्रदान करो. यांच्याकडून अशाच पद्धतीचे मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्य आई भगवती यांच्या हातून करून घेऊ, हीच आई भगवतीकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय